यमाजी पानसरांची कन्या आहोत आम्ही। पानसरे? कोण पानसरे? पालवी पानसरे। रामू, रामू हिला ताबडतोब घरी सोडून दे, अगदी घरापर्यंत पोहोचव, कळलं? ठीक आहे, येतो आम्ही। निशा, मी ठीक आहे आता। बाईसाहेब पाणी आणून देऊ का? ठीक आहे जा, तू आराम कर जा। रामू, आई साहेब, आज माझ्यासाठी साबुदाणा भिजवू नकोस। आई साहेब उपवास नाही करणार का? नाही, उपास करणार आहे, पण कडकडीत। आता कडकडीत उपवास का? रामू, आता घरात काय चाललंय तुला कळतंय ना? आता काय, देवच माझा पाठीराखा आणि त्याच्यासाठी हे कडकडीत उपास। कोणता देव तुम्हाला सांगतो की उपास करा म्हणून? देव तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, म्हणजे पुण्य मिळतं। तुम्हाला जर का दुसऱ्याचा त्रास कळला तर त्याला तुमचा त्रास कळणार ना। आबा, तुम्हाला काय बोलायचे ते स्पष्टपणे बोला। मला काय बोलायचं असणार आहे? मला काय माहिती असणार आहे? रामू, जा। आबा, तुम्ही ना कायम निशाची बाजू घेऊन मला घालून पाडून बोलता। या घरासाठी मी इतकी वर्ष झटले। निशा घरात आली आणि घरात त्रास सुरू झाला। तो त्रास तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला मी बोललेली दिसते, तिची करणी दिसत नाही। इथेच तर घोडं पेंड खाते। तू स्वतःची तुलना निशाबरोबर का करतेस?
हे बघ, या घरातलं तुझं स्थान कोणीही नाकारत नाहीये. तू मोठी आहेस आणि हे निशालाही मान्य आहे. पण निशाबद्दल तू जे मनात ठेवून वागतेस ना, ते मात्र चुकीचं आहे. निशा जर का तुझी मुलगी असती तर काल रात्री तू उठून आली असतीस बघायला तिला काय झालं, विचारलं असतंस तू तिला काय झालं म्हणून. मला ती परक्याची मुलगी लग्न करून आपण या घरामध्ये आणलेली आहे. मी कधी तुझ्याशी सासऱ्यासारखा वागलोय? की सुनीता तुझ्याशी सासूसारखी वागली आहे? काय नव्हते वागल्या. मला जरी बरं नसलं ना तरी सगळी कामं मी करायची. आणि सगळी कामं झाली की यायच्या विचारायला मला, मालती तुला बरं वाटत नाहीये का ग? अजून लक्षात आहे तुझ्या? अशा गोष्टी काय विसरण्यासारख्या असतात? मग निशा हे विसरेल? सुनीतानं तुझ्यावरती अन्याय केला, त्याची परतफेड तू करू शकली नाहीस म्हणून तू निशाशी असं वागतेस. उद्या जर का निशानं परतफेड करायची ठरवली तर? आबा निशानं जर माझ्याशी वैर घेतलं ना तर ती संपली. काय बोलतेस तू हे मालती? अगं ती तुझ्या मुलाची बायको आहे आणि आता तुझ्या नातवाची आई होणार आहे. काय बोलताय तुम्ही? हा म्हणजे काल रात्री जे घडलं त्याच्यावरनं अंदाज बांधलाय मी. हेच आबा, हेच म्हणते मी. निशाला एवढी अक्कल नसावी की हा विषय माझ्यापाशी बोलावा, स्वतःच्या सासूपाशी बोलावा, नाहीतर नवऱ्यापाशी बोलावा. ती कोणापाशी बोलली? तिच्या आजे सासऱ्यांपाशी. आणि काय, एव्हाना अजयला ही बातमी कळलीच असेल. हरि हरो हनुमंतो हलायुध एतानि पंचतानि स्मरे नित्यं घोर व्याधि घोर पीडा घोर संकट नाशनम अकाल मृत्यु हरणम सर्व व्याधि विनाशनम. परमेश्वरा मोरे, तुमच्या या अशा वागण्यानं गोष्टी आणखी बिथरतील, आणखी बिघडतील. असं करू नका, असं वागू नका. त्यांनी रखमाला आणखी त्रास होईल. रखमाला काहीही झालेलं नाहीये, ती फक्त घाबरली आहे. असं कधी घडतं का मोरे? आपण लहान मुलांना ज्या प्रकारे घाबरवतो ना, वाघोबा आला वाघोबा आला, तसं करून रखमाला घाबरवण्यात आलेला आहे. हरकत नाही. हा दोरा तुम्हाला देतो मी, कारण आपण जशास तसं वागलं पाहिजे. हा दोरा तिला द्या. तिला सांगा हा दोरा मी दिलाय.
हा दोरा घातल्यानं सगळं काही ठीक होईल. हा दोरा घे. एकदा तिला या मानसिक आजारातून बरं करूया आणि मग तिला सगळं सांगूया की असं काहीही नसतं, यातनं बाहेर आलं पाहिजे. काळजी करू नकोस, हे सगळं मी तिला सांगेन. जा निघ. शुभम भवतो. काय ग, कोणाची वाट बघतेस का? नाही नाही, कोणीच नाही. हॅलो. हा अजय बोल. बाबा अगं अजय हजारे माझा विद्यार्थी आहे. जा तू आज जा. अजय. बर. हा राजेश बोल. सॉरी, चुकून मगाशी तुला अजय म्हणालो. हा असं का होतंय? तेव्हा का लागत नाहीये? वाराही नाहीये कुठून. अरे
हॅलो समीर बोल कसा आहेस तू ठीक आहेस ना आणि हो तिकडे जेवण वगैरे व्यवस्थित मिळतं ना तुला हो 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 इथे सगळं व्यवस्थित आहे हो नीट लक्ष ठेवून आहे मी हो आबा ठीक आहेत निशाही ठीक आहे नाही खाली फारशी बाहेर जात नाही ती आणि फोन कॉल्सही येत नाहीत पण तू कधी येणार आहेस उद्या काय सांगतोयस काय निशाला का एक मिनिट हा समीर मी निशाला सांगितलं तिला तुझा फोन आहे म्हणून पण ती म्हणाली की ती कामात आहे आणि ती नंतर फोन करेल ठीक आहे हो हो पण तू नीट सांभाळून ये हं? झोप स्वतःला चल ठेवू फोन बाय रामू ए रामू हा बा आलो जरा माझ्यासाठी चहा टाक बर नाही चहा नको सरबत सरबत कर माझ्यासाठी बर बर सरबत करतो अहो निशाताईच्या घरनं आले सगळं सामान काय म्हणतोस का तात्यासाहेबांनी पाठवले हो ना आई साहेबांनी तुम्हाला सांगितलं नाही निशाचं चांगलं कधी काही ती बोलतच नाही निशा कुठे आहे? काय झालं आबा काय रे निशाचं नाव घेतलं की तू कायम असं घाबरतोस का रे नाही म्हणजे आबा हल्ली तसं काही घडलं नाही हो पण मधल्या काळात माझी तर भीतीनं जाम गाळणंच उडाली होती नाही म्हणजे पालवीचं प्रकरण काय ते कड्याचं प्रकरण काय जाम भीती वाटते आबा अहो आबा असं वाटतं त्या दरवाजाकडे बघितल्यावर की ते दार उघडल आणि त्यातून निशाताई बाहेर येतील कधी कधी असं वाटतं की असं वळण आणि मी आहे ना हा मी आहे म्हणूनच म्हणतो ना की तुम्हा लोकांना हे सगळे भ्रम होते भ्रम जाऊ दे बरं तुम्हाला काय देऊ चहा का सरबत खरं सांगू का रामू काहीच नको मला आज असं अस्वस्थ वाटतंय का काय झालं आबा म्हणजे असं विचित्र वाटतंय बघ मी डॉक्टरना बोलू का डॉक्टरना नको बोलवायला समीर आला की मी जाईन चेकिंगला
नाही म्हणजे निशाताई बी आज असंच काहीतरी म्हणत होत्या. म्हणजे नाही त्या जेव्हा दिवा लावत होत्या तेव्हा दिवा सारखा इजत होता. तर त्या बी असंच काहीतरी म्हणत होत्या, ही चित्र वाटतंय, अस्वस्थ वाटतंय. नाही 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 नाही, निशाच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी समीर येईपर्यंत. समीर खरं तर यायला हवा होता. नाही म्हणजे आपण सकाळी फोन आला होता, आत्तापर्यंत यायला पाहिजे होते. येईलच एवढ्यात. आला बघ. हो बघतोच. समीर दोघांचं घर हेच का? हो हेच आहे. मी इन्स्पेक्टर पाटील. होय आहोत सगळे आहोत आम्ही. होय 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 शांत शांत शांत. समीर, आता आपल्यावर आणखी एक जबाबदारी वाढणार आहे. मी आई आणि तुम्ही बाबा होणार आहात. काय झालं भाऊजी? निशा, समीरचा ऍक्सिडेंट झाला. काय? असं कसं?